नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूयात आजच्या विशेष बातमीकडे। लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयात 6वीतील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्या की घातपात, तपासाला वेग। लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या 6वीतील एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। सदर विद्यार्थिनीचा मृतदेह मुलींच्या वसतिगृहातील खोलीत पलंगाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला। या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रासह पालक वर्गात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे। मृत विद्यार्थिनी ही अत्यंत हुशार, शांत स्वभावाची आणि अभ्यासात प्रावीण्य मिळवणारी असल्याचं तिच्या पूर्वीच्या शाळेतील शिक्षकांनी सांगितले। ती हुशार होती, कुठलाही ताण घेणार नव्हती। मग अशा तिनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं कसं, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होते। प्राथमिक अंदाजानुसार अभ्यासाचा ताण आणि शैक्षणिक दबाव हे कारण असू शकते का, हा पण विचार होत असताना तिच्या नातेवाईकांनी सरळ आरोप केला की आमच्या मुलीनं आत्महत्या केलेलीच नाहीये, तिचा घातपात झालाय। मृत विद्यार्थिनीचे वडील औसा तालुक्यातील टाका गावातील रहिवासी असून ते मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह बघितल्यानंतर आई, वडील, आजी, आजोबा यांच्या आक्रोशानं उपस्थितांचं मन हेलावून गेलं। घटनेची माहिती मिळताच MIDC पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले होते। घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला। मुलीची आत्महत्या की घातपात याचा उलगडा करण्यासाठी पोलीस सर्व बाजूने तपास करत आहेत। वसतिगृहातील कर्मचारी, शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले जात आहेत। दरम्यान या घटनेनंतर जवाहर नवोदय विद्यालयाच्या परिसरात मोठ्या संख्येनं पालक जमा झाले। काही पालकांनी विद्यार्थ्यांवर शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला। शाळेतील वातावरणामुळे मुले मानसिक तणावाखाली राहत असल्याचा दावा पालकांकडून करण्यात आला आहे। संभाव्य तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी विद्यालय परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे। या घटनेमुळे नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलीस तपासातून या प्रकरणातील नेमकं सत्य लवकरच समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अनुष्का किरण पाटोळे ही इयत्ता 5वीला असताना माझ्या मूळ टाका तालुका औसा जिल्हा लातूर या ठिकाणी ते इयत्ता 5वी मध्ये शिकत असताना तिची इयत्ता 6वी साठी लातूर जवाहर नवोदय विद्यालयासाठी तिची निवड झाली। ती निवड झाल्यानंतर ते मोजे टाका येथून लातूर या ठिकाणी नवोदय विद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी आली आणि ती मुलगी शिक्षण घेत असताना अतिशय हुशार विद्यार्थिनी होती। आज सकाळी ठीक 9 वाजता अनुष्काचे वडील किरण पाटोळे यांना शाळा प्रशासनाच्या सुप्रिटेंडेंट मॅडम यांच्याकडून फोन आला की अनुष्का आजारी आहे आणि अनुष्काला लातूर या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिला पुढील उपचारासाठी आम्ही घेऊन जाणार आहोत आणि तुम्ही सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी या। त्यानंतर किरण पाटोळे आणि त्यांच्या अनुष्काच्या आई या ठिकाणी लातूर या ठिकाणी आल्या। लातूर या ठिकाणी आल्यानंतर त्या सुप्रिटेंडेंट मॅडमला कॉल केला की आम्हाला अनुष्काला भेटायचं आहे आणि अनुष्का कुठल्या ठिकाणी आहे। त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की अनुष्कावरती उपचार सुरू आहेत असं म्हणून त्यांनी फोन कट केला। त्यानंतर लागलीच परत फोन केला। त्यानंतर त्या सुप्रिटेंडेंट मॅडमने आणखीन सांगितलं की अनुष्कावरती उपचार सुरू आहेत आणि या ठिकाणी टाळाटाळ करायचा प्रयत्न केला। माझा या ठिकाणी सरळ आणि साधा एक असा प्रश्न आहे की ज्या ठिकाणी अनुष्का वास्तव्य करत होती त्या ठिकाणी किमान 25 विद्यार्थिनी या अनुष्काच्या सोबत होत्या आणि एक सुप्रिटेंडेंट मॅडम आणि आणखीन एक मॅडम असं या विद्यार्थ्यांवरती वाच ठेवण्यासाठी 2 त्या ठिकाणी कर्मचारी नियुक्त केलेले होते। आणि अशा अवस्थेमध्ये आज या ठिकाणी शाळा प्रशासन काय सांगतंय की सकाळी 8 वाजता या ठिकाणी आम्हाला अनुष्का टॉवेलनं गळफास घेऊन आत्महत्या केलेलं आढळलं। तर मला म्हणायचं आहे 25 विद्यार्थ्यांनी आणि त्या ठिकाणी 2 कर्मचारी यांच्यापैकी सकाळी 5 वाजता, सकाळी 6 वाजता, 7 वाजता, 8 वाजेपर्यंत सगळे गाडच होते, हेच होते का? कोणीही त्या ठिकाणी
झोपेतून जागा झालं नाही का, हा आमचा या ठिकाणी प्रश्न आहे. आणि अनुष्काचं प्रेत या ठिकाणी त्यांनी लातूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणून ठेवून या ठिकाणाहून त्यांनी पूर्ण शाळा प्रशासनाने का बरं निघून गेले, पळ काढायचं कारण काय, या ठिकाणी या प्रकरणाला पूर्णपणे संशयाला वाव आहे. आणि या शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आम्ही त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करावा असं या ठिकाणी मी या पालकांच्या वतीनं मागणी करतोय. माझं नाव सुधाकर लोकरे. अनुष्का पाटोळे ही 5वीच्या अगोदर माझ्या शाळेत शिकत होती. लेकरू एवढं गुणी होतं, लेकरू एवढं कॉन्फिडंट होतं की लेकरू आत्महत्या करूच शकत नाही. माझा सरळ नवोदय विद्यालयाला सवाल आहे की तुमच्याकडे आम्ही लेकरू शिकायला घातलं होतं, तुम्ही डायरेक्ट लेकरू सिव्हिल हॉस्पिटलमध्ये PM च्या रूम मध्ये देता का? आणि हेच जर तुमचं प्रशासन असेल तर तुमच्या प्रशासनावर कठोर कारवाई तर झालीच पाहिजे, तुमची शाळा पण बंद झाली पाहिजे. आणि या शाळेच्या अध्यक्ष ह्या कलेक्टर मॅडम असतात. कलेक्टर मॅडम, तुम्हाला हा माझा सवाल आहे, 8 वाजेपर्यंत तुमच्या शाळेमध्ये गळपास घेतलेलं लेकरू कुणीच बघितलं नाही का? असंच प्रशासन चालतं का? आणि गोरगरिबाच्या लेकराला आम्ही शिकून तुमच्या नवोदयच्या स्कूलमध्ये पाठवायचं का नाही? हा माझा संतप्त सवाल आहे. मॅडम, आतापर्यंत 25 ते 30 विद्यार्थी माझ्या शाळेचे तुमच्या शाळेत शिकतात आणि टाका गावातले आतापर्यंत 101 विद्यार्थी तुमच्या शाळेत शिकून गेले आहेत. सलग तुमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यावर अन्याय होत आहे. आम्ही काय करायचं सांगा? हा आमचा संतप्त सवाल आहे. आणि लेकरू घ्यायला तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवता का? आणि आम्ही आता इथून सरळ नवोदय विद्यालयामध्ये येत आहोत. आम्हाला जिवंत अनुष्का पाहिजे, जिवंत. आम्हाला मेलेली अनुष्का नको आहे. आणि तुम्ही जे तुमच्या शाळेचं गोड बंगाल आहे ना, ते कसं करायचं तसं करा. आम्हाला जिवंत अनुष्का पाहिजे. आम्हाला याच्या पलीकडे तुम्ही काहीच सांगू नका. जसं तुम्ही ह्या प्रकरणापासून पळ काढताय ना, तसं आम्हाला अनुष्का पाहिजे. आम्हाला बाकी काहीच नाही. तुमच्यावर गुन्हे दाखल करून घ्या, अट्रॉसिटीचा करा, सरळ अट्रॉसिटीचा आहे, गुन्हा दाखल करून घ्या. त्या शाळा प्रशासनावर तर गुन्हा दाखलच झाला पाहिजे, शाळा बंद बी झाली पाहिजे. कारण तुमच्या जर चालवायची कुवत नसेल तर आम्ही गोरगरिबाने ग्रामीण भागातून तुमच्यावर एवढा विश्वास ठेवून शाळेत लेकरं कसे पाठवायचे? कारण नवोदयला लागायचे एवढे जीवघेणी स्पर्धा असताना अनुष्कानं जेवढी तिच्यात कुवत आहे तेवढ्या कुवतीनं तिनं अभ्यास केला. एवढी गुणी मुलगी तिनं अभ्यास करून तुमच्या ताब्यात आम्ही दिली. आणि तुम्ही तिचं जर प्रेत आम्हाला सिव्हिल हॉस्पिटल मधून घ्या म्हणत असाल तर आमचा आक्रोश हा आहे की शाळा प्रशासन तर बंद झालंच पाहिजे. आम्ही तर प्रेत आम्ही तर घेणारच नाही. आम्हाला जिवंत अनुष्का पाहिजे. शुक्रवारी बोलले होते मी मुलीला माझ्या 7:30 वाजता कॉल केली तिनं. थोड्या वेळच बोलली. मम्मी म्हणली रविवारी टाइम हाय म्हणली, आमच्या उदयगिरीचा वेळ हाय. आणि त्या दिवशी मी रविवारी फोन लावते तुला आणि मम्मीला पप्पाला बोलवते. ते मॅडमने सांगितले नाही, गेटला उभा केली, हिथं या म्हणली. तिथून हिथं आलाव. मला वाटलं आयसीयू मध्ये हाय काय की म्हणून आम्ही पळालाव. तर म्हणली इकडे या. म्हणलं मॅडम काय अनुष्का काय? क्या बताऊं मैं अब की अनुष्का को, क्या बताऊं मैं अब की अनुष्का को? काय झालंय म्हणलं मॅडम, माझ्या बाळाला काय झालंय? आपकी बेटीने सुसाईड केली आहे म्हणाली. एवढं बाळ कसं करल? मांडी घालून बसा येत नाही तिथं, कसं फास लावून घेईल? टॉवेल ना 50 रुपयाचं टॉवेल, मोठं टॉवेल सध्या नाही, ते 50 रुपयाचं टॉवेल आहे. टॉवेल न गळपास केला म्हणते, सुसाईड केलं म्हणते. मला काल बोलली म्हणते, जेवली म्हणते, खाल्ली पिल्ली म्हणते. मी मला रात को आप थी वहाँ नहीं मैडम, बाहर थी हम, देर रात तक सोए. उठलो आणि अनुष्का असं बसली, अनुष्का अशी बसली. आम्ही बोललो, आम्ही तुमचा विचार केलो ना, आम्ही सोडलो डायरेक्ट आणून इथं टाकलं. माझ्या बाळाला उपचार नाही, तपासणी नाही, त्याला काय केलं नाही, डायरेक्ट इथं आणून कसं काय टाकलं मुर्दा घरमध्ये? मला न्याय पाहिजे, माझ्या बाळाचा मला न्याय पाहिजे. पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा.